मला सांगतो, आम्ही एका गावाला चाललो होतो. कार्यक्रम आटोपला आणि आम्ही निघालो. श्रावण महाराज पण माझ्या गाडीत होते आणि चालता 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 निवडणुकीच्या गप्पा चालल्या. विश्वास भी आमच्याबरोबर होता आणि चालता 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 एका गावाची चर्चा चालली. श्रावण महाराज म्हटले अजून निकाल लागलेला नाही आणि त्यावेळी श्रावण महाराज उद्गार काढला, तो सरपंच होऊच शकत नाही म्हणे. हा शब्द त्यांचा होता. निकाल 4ला लागला आणि बरोबर त्यांच्या बोलण्याप्रमाणे तो सरपंच झाला नाही. ही वाचा सिद्धी. याला म्हणतात बाबाची निष्ठा, बाबाची श्रद्धा, विश्वास. नुसतं बोलायचं ना, आतून काड्या कुट्या करायची याचा काय अर्थ नाही. मन मोकळेपणाने राहायचं, मन मोकळेपणाने भगवंताची भक्ती करायची. एकाला एक सांगायचं, दुसऱ्याला एक सांगायचं, हे करू नये. सद्गुरू निष्ठा आहे ना, मग कोणाचंच काय, जो करेल तो काय करतो काय नाही करत, आपण त्याचे गुणदोष कशाला वर्णन करायचे. त्याच्यासाठी तो तयार आहे, तो काय करायचं तो ठरवेल. म्हणून संन्यासी झाले म्हणून काय त्यांनी सर्व ऐकलं असतं सोडी आहे. म्हणून जो मार्ग लागलाय बाबाजीच्या, तो असा करतो तो असा करतो, असे गुणदोष कोणाचे काढू नका. आपण पाहायचं आपलं काय करायचं, आपल्याला जीवनामध्ये आपण कसं घडवायचे हे आपण पाहायचं.